कॉकटेल स्टुडिओचा हा इंटरव्ह्यू चालला आहे, पण म्हणतो की हे पण एक कॉकटेलच आहे सिनेमा म्हणजे. आणि ते कॉकटेल चांगलं कधी होतं तेव्हा प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जिन्नस योग्य प्रमाणात पडते, तेव्हा ते कॉकटेल चांगलं होतं. म्हणजे बर्फ केवढा पडला पाहिजे, तर सगळं इतकं छान 48 जिन्सी ह्या कॉकटेलमध्ये पडलेल्या आहेत. असे काही टेक्स्ट होते की ज्या टेक्स्टवर फक्त आम्ही हसत होतो, काही रिॲक्शन असे होते की मी हसत राहायचो, मी कट नाही केले. आणि राहिल्यापासून रिटेकचा रिटेक नाही घेतलं असं मला वाटतं. मला असं वाटतं की प्रोडक्ट जर चांगलं असेल तर ते विकलं जातं, त्याच्यात काही असं नसतो. आणि आमचं प्रोडक्ट जबरदस्त आहे, त्याच्यामुळे पोस्टरमध्ये आम्ही कोणी नसलो ना तरी हे विकलं जाईल, एवढी याची तगडी स्क्रिप्ट आहे. सईसारखी अभिनेत्री चित्रपटात असून सुद्धा जर पोस्टरवर नसेल, याचा अर्थ हेच एक स्टेटमेंट, मला काहीतरी अर्थ असतो, त्याच्याशिवाय असं होऊ शकत. तर त्याला काय अर्थ आहे हे जाणून घेण्यासाठी 2026 पासून जवळच्या चित्रपटगृहात पहा तुंबाडची मंजुळा. नमस्कार, मी सायली कडू. कॉकटेल स्टुडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत तुंबाडची मंजुळाच्या भन्नाट टीमसोबत गप्पा मारायला. सो तुमचं सर्वांचं स्वागत आहे कॉकटेल स्टुडिओमध्ये. आत्ताच आपण ट्रेलर बघितला आहे आणि इतका सुंदर झालेला आहे तो खरंच. सो मी कॅप्टन ऑफ द शिप पहिला प्रश्न तुला विचारते. इतकी मोठी टीम, ओके, ह्यांना सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं पुढे ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्यातूनही तुझं दिग्दर्शनाचं पदार्पण आहे, तर ह्यांच्यामध्ये तूच खरं तर नौका आहे, तर हे चॅलेंज तू कसं स्वीकारलं? कारण हे चॅलेंज मला झी स्टुडिओने दिलं आहे. भवेश जानवलेकरांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. आणि या सिनेमासाठी जे मी स्वप्न पाहिलं ते सगळं स्वप्न ह्यांनी पण पाहिलं असं मला वाटतं माझ्यासोबत. कारण जेवढी माझं पॅशन होतं या फिल्मबाबत, तर सगळं पॅशन सुद्धा लावलेलं या सिनेमावर. आणि त्यामुळे या सिनेमाला एक उत्तम, काय म्हणतात त्याला, हा सिनेमा उत्तम झाला आहे. त्यामुळे हेच आहे आता तरी. आणि इतक्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन तू आता आलेला आहेस, पण ह्या सगळ्यांनी तुला त्रास किती दिला ते मला ऐकायला आवडेल. खरं सांगू का, नाही त्रास दिला मला कुठेच. म्हणजे हेतू सगळ्यांचे चांगले होते, सर्वात महत्त्वाचं. आणि त्यामुळे मला कुठेच त्रास नाही झाला कोणाचाच, उलट सपोर्ट झाला. कारण त्यांनी विचारलेल्या प्रश्नामुळे किंवा त्यांनी दाखवलेलं की बाबा इथे काही त्यांचे जे अनुभव आहे, त्यांचा एक्सपिरियन्स आहे, त्याचा मला फायदा झाला या सिनेमाला. त्यामुळे हा सिनेमा चांगला करण्यासाठी ती एक हेल्प झाली. आणि गंमत म्हणून कोणी सर्वात जास्त रेटिंग घेतले तसं काही गंमत म्हणूनच घेऊ शकतात कारण हे गंमत म्हणून नाही, पण मी असे काही टेक्स्ट होते की ज्या टेक्स्टवर फक्त आम्ही हसत होतो. म्हणजे मकर सरांचा सीन असो किंवा अंशुमंदाचे किंवा रवी अण्णांचं सीन, काही रिॲक्शन असे होते की मी हसत राहायचो, त्यामुळे मी कट नाही केले. आणि राहिला प्रश्न रिटेकचा, तर मी खूप रिटेक नाही घेतलं असं मला वाटतंय. कारण मी विश्वास ठेवतो की बाबा जो पहिला परफॉर्मन्स होतो आणि आधी रिहर्सल्स व्हायच्या आमच्या सिनेमाच्या सीनच्या, आणि आर्टिस्ट हे सगळे चोख आहेत, त्यामुळे मला ना असं रिटेकची गरज लागली नाही. अंशुमन दादा, तू आतापर्यंत सगळ्यांना हसवतच आलेस, तर ह्या सिनेमातली तुझी भूमिका किती वेगळी आणि तू काय करणार असेल? मला असं वाटतं की आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी प्रचंड वेगळी भूमिका आहे. कारण मला असं वाटतं म्हणजे त्या सतीश जे कॅरेक्टर करतो मी, त्यासाठी रवी अण्णा हे आयुष्य आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक गावात असा एक सतीश असतो, एक रवी अण्णा असतो. आणि जेव्हा त्याच्या भोवती ते जग फिरत असतं तेव्हा त्याच्या सुखदुःखात प्रत्येक गोष्टीत तो असतो. आणि तो नसेल तेव्हा काय होऊ शकतं किंवा त्यात चांगलं जर काय होऊ शकतं, हे मला वाटतं एक शेवटचं सीन आहे. त्या एक्सप्रेशनमध्ये मला वाटतं मी सांगितलं आहे. आणि जितूबद्दल एवढं सगळे जितू गोष्ट करू शकत नाही, करणारा तो जितू आमचा आहे. सो त्याने ती गोष्ट मला सपोर्ट केली, त्यामुळे माझा सीन चांगले होऊ शकले. क्रेडिट गोष्ट जितू आणि पूर्ण टीम. आणि विविधने फक्त सांगितलं तू कर. तर मला असं वाटतं विश्वास दाखवणं फार गरजेचं असतं, आणि विश्वास सगळ्यांनी दाखवला मी भूमिका चांगली झाली. आता जितू दादाबद्दल तू बोललास आहेस, तर तू ही भूमिका निवडताना काय, कारण तुझं इतक्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, जे आपण कथा तर ऐकतोस, पण दिग्दर्शक आहे, इतके सारे कलाकार आहेत, तर ह्यामध्ये स्वतःला तू कसं, म्हणजे ही भूमिका कशी निवडलीस आणि स्वतःला कसं वेगळं पडतं? माझा पहिला निकष हा असतो की जे मी आत्ता वाचतोय किंवा ऐकतोय हे मला प्रेक्षक म्हणून बघायला आवडेल, पहिला निकष. दुसरा निकष की याच्यातून आपण काय आत्तापर्यंत जे काम केलं त्याच्यापेक्षा वेगळं काय करू शकतो. तिसरा निकष असा की हे बहुतेकदा असं बघितलं जातं की माझी भूमिका उत्तम आहे ना, मी मेन रोल आहे ना, मग बाकीचं सगळं ठीक आहे.
मला तसं नाही वाटत. मला असं वाटतं की मी क्रांतिज्योती विद्यालयासारखा चित्रपटसुद्धा जेव्हा जाऊन मी करतो, एका सीनसाठी जाऊन तिथे उभा राहतो, कारण तो चित्रपट महत्त्वाचा असतो. तर त्यामुळे एक भूमिकेची लांबी रुंदी ही काही महत्त्वाची नसते. तो सिनेमा कसा होतोय आणि त्या सिनेमाची कथा कशा पद्धतीने सांगितली जाते हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी ते पाहतो आणि ते पाहता या सिनेमाची संहिता, पटकथा आणि याचे संवाद हे इतके चपखल होते, इतके घट्ट त्याची बांधणी होती की त्याच्यात फक्त एकच शंका होती की कलाकार तेवढे चांगले जर आले तर मजा येईल. जेव्हा मी एकेका माणसांची नावं सांगितली, म्हटलं हे नक्की आहे ना, एक सगळे एक हो म्हणाले, हो होतं हे सगळे हो. मग काही म्हणजे मग अडसरच नाही. मग त्यानंतर आणखी एकच गोष्ट की हा माणूस पुरेसा सिनेमॅटिक आहे का, तर त्याची भाषा काय बोलतो. आता पात्र आपली भाषा बोलतील, पण पहिल्या दिवशीचं शूटिंग संपलं आणि मी जाऊन त्याला म्हटलं होतं की हा सिनेमा चांगला होता आणि मला खात्री आहे की हा सिनेमा चांगला झाला आहे. आणि म्हणून मी तो सिनेमा केला की खात्री होती की कुठेतरी मनात असं जुगारात असतो, तो खेळावाच लागतो तुम्हाला, पण कधी कधी निघतात प्रायोगिक पत्ती वगैरे, रमी लागते कधी कधी, तसं आहे तर लागली जाते. मला काय तोच प्रश्न तुला वेगळा प्रश्न आहे की तुला एक चोखंदळ अभिनेता म्हणून तुझी एक ओळख आहे सगळीकडे. तर हा चित्रपट जेव्हा तू निवडलास ही भूमिका तुझ्या आधीच्या कामांपेक्षा वेगळीच होती, तर हा एक अनुभव तुझा कसा होता आणि कोकणातलं पूर्ण शूटिंग आहे त्याबद्दल काय सांगतो? खूप भारी होता अनुभव. आणि हे सगळे जे कलाकार आहेत ना, मला त्यांच्यासोबत कधी ना कधी काम करायचं होतं. मधल्या काळात मीच काम करत नव्हतो, त्याच्यामुळे संधी येत नव्हती. पण या निमित्तानं याच्यातले बरेचसे लोक ज्यांना मी भेटत होतो, बोलत होतो, ज्यांच्याशी ज्यांच्यासोबत काम करायची इच्छा होती, त्यांच्या सगळ्यांच्यासोबत मला काम करायचा योग आला. आणि मकरंजींसोबत तर म्हणजे त्यांचं ते काही सीन्समध्ये असं व्हायचं आधी की ते इतकं ते त्यांचं सुरू व्हायचं त्यांचं झोन. त्याच्यानंतर म्हणजे आम्ही शाळेतले मित्र असल्यासारखे हसायचो एकमेकांशी. म्हणजे ते ती जागा उपलब्ध करून देतात त्यांच्या सहवासात, इतका त्यांचा मला मोठेपणा वाटला. आणि खूप सगळं छान वातावरण होतं. त्यांनी आम्हाला विविधनी जितकी मोकळीक द्यायला पाहिजे कुठलाही सीन करताना जितकी पुरेशी दिली होती, जी नाही द्यायला पाहिजे तो नव्हता सुद्धा. ते तिथे थांबवायला पाहिजे होतं तिथे थांबवत होता. आणि दिग्दर्शकाला हे खूप कळलं पाहिजे की कुठे हट्टी असायचं आणि कुठे नाही असायचं. ते ज्याला त्याचा बॅलन्स कळतो ना, तो फार भारी दिग्दर्शक असतो. तर त्याला जिथे हट्टी राहायला पाहिजे होतं तिथे तो हट्टी होता आणि जिथे मोकळीक द्यायला पाहिजे होती तिथे तो मोकळीक देत होता. त्याच्यामुळे सिनेमावर त्याचा तुम्हाला परिणाम दिसेल. आणि तेच त्यांनी दिलेली मोकळीक यशस्वी ठरली की नाही हे पाहण्यासाठी 5 जून 2026ला जवळच्या चित्रपटगृहात पहा तुंबाडची मंजुळा. योगी सर तू यामध्ये संवाद लिहिलेले आहेस आणि त्यानंतर तुझी कास्टिंग झाली का आधी कास्टिंग झाली आणि मग तू संवाद लिहिला? मी गेलो होतो ऑडिशनलाच, पण मला आधी संवाद लेखक म्हणून माझी कास्टिंग झाली. नंतर मग माझी बॅटिंग तसं मी म्हटलं मला माहीत रोल पण द्या, तसं झालं. आणि आता कॉकटेल स्टुडिओचा हा इंटरव्ह्यू चाललाय म्हणून म्हणतो की हे पण एक कॉकटेलच आहे सिनेमा म्हणजे. आणि ते कॉकटेल चांगलं कधी होतं तेव्हा प्रत्येक गोष्ट प्रत्येक जिन्नस योग्य प्रमाणात पडते, तेव्हा ते कॉकटेल चांगलं होतं. म्हणजे बर्फ केवढा पडला पाहिजे, तर सगळं इतकं छान 48 जिन्सी ह्या कॉकटेलमध्ये पडलेल्या आहेत. आणि आमचा हा बारटेंडर ज्यांनी ते बनवले आमच्या विविध कोरगावकर, त्यामुळं प्रेक्षकांना प्रचंड आनंद आणि मजा वाटणारे एवढं छान हे सगळं जुळून आलंय. स्वतःसाठी तू काही छान डायलॉग्स घेतलास का नाही? माझं तेच झालं, अख्खा सिनेमा लिहून झाला, नंतर विविधने मला सांगितलं की हे कॅरेक्टर तुला करायचं. आधी माहित असतं तर माझ्यासाठी 2-4 वाक्य ठेवले असते, पण तसं काही झालं नाही माझ्या. बरं, तू स्क्रिप्टच्या बाहेर नाहीच बोललास का नंतर? नाही जेवढं आणि यांच्याकडून मग काही बोललं होतं पण ते ठेवलं नाही, एडिटमध्ये टाकलं. खरंय. जसं की म्हणजे आतापर्यंत जे तुझे सिनेमे झाले आहेत, रोल आहेत, हे आहे, म्हणजे सईच्या असण्यामुळे तो विकला जातो असं म्हटलं जातं, पण पोस्टरमध्येच तो दिसत नाही आहे. तर हे कसं काही गणित आहे? लोकांना तू काय सांगशील? मला असं वाटतं की प्रोडक्ट जर चांगलं असेल तर ते विकलं जातं, मग त्याच्यात सही असो नसो. आणि आमचं प्रोडक्ट जबरदस्त आहे, त्याच्यामुळे पोस्टरमध्ये आम्ही कोणी नसलो ना तरी हे विकलं जाईल. एवढी याची तगडी स्क्रिप्ट आहे, एवढी तगडी बांधणी आहे. पण मला या गोष्टीचा आनंद आहे की असा विचार केला जातो. एखादा ॲक्टर जर का कमर्शियली वायबल असेल तर ते त्याच्यासाठी बलस्थान असतं. आणि मला आनंद झाला आहे ऐकून की
अशी चर्चा आहे. सईसारखी अभिनेत्री चित्रपटात असून सुद्धा जर ती पोस्टरवर नसेल याचा अर्थ हेच एक स्टेटमेंट आहे. त्याला काहीतरी अर्थ असतो, त्याच्याशिवाय असं होऊ शकत. तर त्याला काय अर्थ आहे हे जाणून घेण्यासाठी 2026 पासून जवळच्या चित्रपटगृहात पहा तुंबाडची मंजुळा. सो आम्ही आत्ताच ट्रेलर बघितला. तुमची इतकी छान भूमिका, इतका छान मेकओव्हर होता आणि त्यातलं तुमचं पहिलं जे वाक्य होतं काय मुंबाडची तंबुळा असं तंबुळा, त्यानेच लोकांना हाच्या फुटला. तर काय सांगाल? हो, म्हणजे हे पात्र मला मिळण्याच्या मागे जे कारणीभूत आहेत विविध कोरगावकर, चंदू ननावरे यांचे मी मनापासून आभार मानतो. ही संधी दिल्याबद्दल मी भवेश जानवलेकरांचे मनापासून आभार मानतो. आणि आपल्याला सतत काहीतरी वेगळं करावं असं वाटत असतं, पण ते मिळत नसतं. एवढंच, या निमित्ताने ते मिळालंय. तर ते कितपत यशस्वी झालंय कितपत नाही हे शेवटी रसिकांनी ठरवायचं आहे. तर एक विनोदी जरी झालं असली तरी एक खूप सिरियस कॉमेडी दिग्दर्शकाने केलेली आहे आणि ती खूप रसिकांना आवडेल आणि रसिकप्रिय होईल याची खात्री आहे. आणि आपला हॉरर कॉमेडी हा जॉनर आहे. तर हॉरर म्हटल्यावरती एक होतं, तर शूटिंगच्या दरम्यान असा काही अनुभव होता की तुम्ही कोणाला, कारण मी आत्तापासून बघितले मगाशी जे काय तुम्ही करत होता, तर शूटिंगच्या दरम्यान कोणाला असं घाबरवले किंवा काय असं काही? नाही, शूटिंग मध्ये कलावंतांना तसं कोणाला घाबरवायसारखं त्यांची परिस्थिती नसते. आधीच घाबरले. आधी घाबरलेले असतात आणि आता डिजिटल फॉर्मॅट आल्यामुळे दिग्दर्शकालाही ते खूप घाबरलेले असतात. कारण दिग्दर्शक एकदा उभा, एकदा आडवा, एकदा तिरपा, एकदा वरून, एकदा अजून खालून, अशा पद्धतीनं वैविध्यपूर्ण तोच प्रसंग करायला लावतात आणि त्यामुळे नट घरी जाताना फक्त त्याला आपला रूम नंबर हाच आहे का एवढं लक्षात ठेवायचं असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की ती संधी नसते. आणि बाकी कोकणामधल्या भूताखेतांच्या गोष्टी गजालींमधनं प्रसिद्ध आहेत, त्या सांगोवांगी कथांमधनं प्रसिद्ध आहेत. तसं रस्त्याने शूटिंग संपल्यानंतर जाताना अचानक काहीतरी हल्लेलं जरी दिसलं तरी बापरे असं म्हणणारी पण लोक आहेत. पण नट तेवढ्या भावावस्थेत नसल्यामुळे ते बाहेर बघत असतील की नाही इथपर्यंत शूटिंग होतं. आणि दुसरं काय होतं की ह्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त रिझल्ट द्यायचा होता. त्यामुळे तशी संधी घाबरवण्याची मिळाली नाही. पुढच्या सिनेमात तो आम्हाला घेईल, तो प्रस्थापित दिग्दर्शक होईल, त्यावेळी घाबरवण्याचा निश्चित प्रयत्न करण्यात येईल हे आश्वासन देतो. आणि आवर्जून येत्या 5 जूनपासून जवळपासच्या चित्रपटगृहात सहकुटुंब सहमित्र परिवार आभाग बुद्धांसहित पहा एक मनोरंजनाची हमी देणारा सिनेमा तुंबाडची मंजुळा.